नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल AK या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारा तो म्हणजे विभक्ती विचार. आजचा हा टॉपिक आपला असणार आहे विभक्ती विचारामध्ये. तर मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं आहे नामाच्या रूपामध्ये बदल होतो, त्याची दोन कारणे कोणती आहेत ते आपण पाहिलेलं आहे. तर नामाच्या रूपामध्ये बदल किंवा विकार हा लिंगभेदामुळे तसेच वचनभेदामुळे देखील होतो. नामाच्या रूपामध्ये बदल हा लिंगभेदामुळे आणि वचनभेदामुळे होतो, हे आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहे. तर आज आपण पाहणार आहोत विभक्तीमुळे देखील नामाच्या रूपात बदल कसा होतो ते आजच्या भागामध्ये आपण ते पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, तुमचा अधिक न वेळ घेता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, त्या अगोदर आपण पाहूया विभक्ती म्हणजे काय. विभक्ती विभक्ती म्हणजे काय? विभक्ती म्हणजे विभक्त होणे, विभक्त होणे किंवा वेगळे होणे, किंवा वेगळे होणे. तर मित्रांनो, विभक्ती म्हणजे काय? विभक्ती म्हणजे विभक्त होणे किंवा वेगळे होणे होय. तर विभक्ती हा शब्द कसा तयार झाला? विभक्ती हा शब्द कसा तयार झाला? वि प्लस भज प्लस ती यापासून विभक्ती हा शब्द तयार झालेला आहे. कशापासून? वि प्लस भज प्लस ती यापासून विभक्ती हा शब्द तयार झालेला आहे. तर मित्रांनो, विभक्ती शिकताना तुम्हाला अगोदर प्रत्यय म्हणजे काय आणि उपसर्ग याचा फरक तुम्हाला समजून घेता आला पाहिजे. तर काय प्रत्यय म्हणजे काय? प्रत्यय व उपसर्ग यामधील फरक तुम्हाला समजला पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो विभक्ती समजून जाईल. तर प्रत्यय म्हणजे काय? तर प्रत्यय हा वाक्याच्या किंवा शब्दाच्या शेवटी लागतो. प्रत्यय हा शब्दाच्या शेवटी लागतो, तर उपसर्ग हा शब्दाच्या अगोदर लागतो. उपसर्ग शब्दाच्या अगोदर लागतो. ते कसं आपण त्या उदाहरणाद्वारे समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला उपसर्ग आणि प्रत्यय मधील फरक समजून जाईल. उदाहरणार्थ आपण इथे घेतले रोजगार, रोजगार घेतले आणि याच्या पुढे आपण बे हा शब्द लावला, तर शब्द काय तयार होईल? बेरोजगार. अगोदर आपण शब्द काय घेतला? रोजगार, आणि त्याच्या पुढे आपण शब्द कुठला जोडलेला आहे? बे. तर शब्दाच्या पुढे जो शब्द किंवा अक्षर जोडले जाते त्याला उपसर्ग असे म्हणतात. तर बेरोजगार, तर हा पुढचा उपसर्ग आहे. दुसरे उदाहरण घेऊ, हजर. हजर हा शब्द घेतला आणि त्याच्या पुढे आपण गैर हा शब्द जोडला, तर गैरहजर हा शब्द तयार होईल. तर मित्रांनो, गैर हे का आहे? प्रत्यय आहे का उपसर्ग आहे? तर गैर हे उपसर्ग आहे, कारण का ते शब्दाच्या अगोदर आलेला आहे. तर प्रत्यय म्हणजे काय? प्रत्यय म्हणजे काय? प्रत्यय हा शब्दाच्या किंवा वाक्याच्या प्रत्यय हा शब्दाच्या शेवटी येतो. तो कसं? उदाहरणार्थ आपण एखादं उदाहरण घेऊ, भावा. तर त्या भावा हा शब्द आहे, त्याला शेवटी आपण ने हा अक्षर लावले, तर भावाने हे शब्द तयार होईल. म्हणजे शेवटी ने हा प्रत्यय लागलेला आहे. प्रत्यय हे शब्दाच्या शेवटी येतात. उदाहरणार्थ आपण दुसरं उदाहरण घेऊ, मित्र, आणि याला आपण पुढे एक शब्द जोडला, मित्राने, तर ने हे प्रत्यय. तर मित्रांनो, यावरून तुम्हाला उपसर्ग आणि प्रत्यय यामधील फरक समजून आलेला असेल. मित्रांनो, प्रत्येक वाक्य हे एखाद्या कुटुंबासारखे असते. कसे असते? एखाद्या कुटुंबासारखे असते.
तर कुटुंबामध्ये काय असतं, आपल्या आई असते, वडील असतात, मुलगा असतो, बहीण असते, ही आपल्या कुटुंबामध्ये माणसे असतात. तरी माणसे एकत्र येतात. तर कुटुंबात एकत्र आल्यानंतर कुटुंबातील आपला कोण ना कोण एक प्रमुख असतो. कुटुंबात कोणतेही प्रमुख असतो. या प्रमुख व्यक्तीशी कुटुंबातील इतर व्यक्तींचा प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष नातेसंबंध असतो. कुटुंबात एक प्रमुख व्यक्ती असते आणि त्या प्रमुख व्यक्तीशी इतर कुटुंबातील व्यक्तींचा त्या प्रमुख व्यक्तीशी इतर कुटुंबातील व्यक्तीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असतो. हीच गोष्ट ही आपणास वाक्यात पाहायला मिळते. हीच गोष्ट आपल्याला वाक्यात पाहायला भेटते. तर वाक्यातील शब्दाचा त्यातील मुख्य शब्दाशी म्हणजेच क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी काही ना काही संबंध असतो. या संबंधाला व्याकरणात कारक असे म्हणतात. वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दाशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी काही ना काही संबंध असतो. या संबंधाला व्याकरणात कारक असे म्हणतात. मित्रांनो, वाक्यात जे शब्द येतात, ते त्यांच्या मूळ स्वरूपात जसे तसे सामान्यतः येत नाहीत. वाक्यात जे शब्द येतात ते मूळ स्वरूपात आहेत तसे ते वाक्यात येत नाहीत. वाक्यात वापरताना त्यांच्या स्वरूपात बदल करावा लागतो. वाक्यात जे शब्द असतात ते मूळ स्वरूपात येत नाहीत. त्यांच्या मूळ स्वरूपात वाक्यात वापरताना काहीतरी बदल करावा लागतो. ते आपण एखाद्या उदाहरणाद्वारे समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल. आता तुमच्या पुढे शब्द दिले मी: राणी, रस्ता, राजा, काठी, मारले. हे तुमच्या पुढे शब्द दिले. हे शब्द एका पुढे एक ठेवल्याने काहीच बोध होत नाही. हे शब्द एका पुढे एक ठेवल्याने काहीच बोध होत नाही. आणि या शब्दाच्यामुळे आपलं वाक्य देखील म्हणता येत नाही. कसं म्हणता येईल? कारण काय आपला अर्थ समजत नाही. तर ते वाक्य होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपण ते कसं पाहूया. ते वाक्य कसं करता येईल ते आपण पाहूया. राणीने राजाला रस्त्यात काठीने मारले. राणीने राजाला रस्त्यात काठीने मारले. अशा स्वरूपात शब्दरचना करायला हवी. त्यावेळेस आपल्याला याला वाक्य म्हणता येईल. या ठिकाणी या प्रत्यय लागलेले आहेत: ने, ला, त, ने. यामुळे वाक्याला अर्थ प्राप्त झालेला आहे. तर मित्रांनो, वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात विभक्ती असे म्हणतात. मित्रांनो, आपण वरील उदाहरणामध्ये बघितले आहे की वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात विभक्ती असे म्हणतात. काय म्हणतात? विभक्ती. तर व्याकरणिक दृष्ट्या आपल्या विभक्तीचे वाक्य कसे करता येईल ते आपण पाहूया. नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी व इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्यांना किंवा त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. तर मित्रांनो, विकार म्हणजे काय हे मागे आपण पाहिलेलं आहे. विकार म्हणजे
बदल होणे. विकार म्हणजे काय? बदल होणे. हे विकार होणे म्हणजे काय? बदल होणे. पुढे आहे प्रत्यय आणि सामान्य रूप. प्रत्यय म्हणजे काय ते आपण वरती पाहिलेलं आहे, आणि सामान्य रूप म्हणजे काय ते आपण एकदम डिटेल मध्ये त्याचा आपण टॉपिक पुढे आपण घेणारच आहोत. तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर मित्रांनो, नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जे अक्षर जोडतात त्यास प्रत्यय असे म्हणतात. नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात त्यास प्रत्यय असे म्हणतात. आता वरती आपण उदाहरण पाहिलं होतं की राणीने राजाला रस्त्यात काठीने मारले. राणीने राजाला रस्त्यात काठीने मारले. हे उदाहरण आपण वरती पाहिलेलं आहे. तर या वाक्यामध्ये ने, ला, त, ने हे प्रत्यय आहेत. हे काय आहेत? विभक्ती प्रत्यय आहेत. तर हे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. तर मित्रांनो, दुसरे एक उदाहरण घेऊ मित्रांनो आपण. शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले. शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले उदाहरण घेतले. तर या वाक्यामध्ये च्या, ने, त, ला हे विभक्ती प्रत्यय आहेत. तर मित्रांनो, विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. तर आपण वरती उदाहरण काय पाहिले? शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले. शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले. तर आपण इथे रस्ता घेऊ. रस्ता हे मूळ रूप आहे आणि विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर त्याचे रूप काय होते? रस्त्यात. रस्त्यात हे त्याचं विभक्ती रूप तयार होते. तर हे मूळ रूप रस्ता आणि विभक्ती रूप लागल्यानंतर त्याचं काय होतं? रस्त्यात. तर हे विभक्ती प्रत्यय काढल्यानंतर जो शब्द तयार होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. रस्त्या हे सामान्य रूप आहे. काय आहे? सामान्य रूप आहे. उदाहरणार्थ रस्त्या, कुत्र्या ही रस्ता व कुत्रा या नामाची सामान्य रूपे आहेत. कसं मित्रांनो, विभक्ती प्रत्यय लागण्या अगोदर नामाच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. आता उदाहरणार्थ आपण घेऊ होतं रस्ता हा मूळ शब्द आहे. तर याला विभक्ती प्रत्यय काय होईल? रस्त्याने. रस्त्याने. विभक्ती प्रत्यय कुठला आहे? ने. तर ह्या प्रत्येकाला शब्द खाली कुठला शिल्लक राहतो? रस्त्या. तर रस्त्या हे सामान्य रूप आहे. मित्रांनो, पुढील तक्त्यात मूळ शब्दात कसा बदल होतो तसेच सामान्य रूप व विभक्तीचे प्रत्यय दिसून येतील. तर चला तर आपण तो तक्ता पाहून घेऊया. पुढे तक्ता दिलेला आहे. बाहुला हे विभक्तीचे रूप आहे. तर मूळ शब्द काय होईल? बाहू. सामान्य रूप बाहवा. प्रत्यय कुठला आहे? ला. तर पुढे शब्द दिलेला आहे राम. मूळ शब्द काय आहे? राम. रामला आपण ला हे प्रत्यय लावल्यानंतर रामाला हे विभक्ती प्रत्यय तयार होईल. तर ते सामान्य रूप हे रामा होईल. पुढे आहे विभक्ती रूप शाळेतून. तर मूळ शब्द आहे शाळा. सामान्य रूप होईल शाळे आणि विभक्तीचे प्रत्यय
यातून हे होईल. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण पुढच्या भागामध्ये विभक्तीचे प्रकार पाहणार आहोत, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. भेटूया पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.